श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आजची कविता ऐकवण्यापूर्वी मी सर्वांना एकच सांगते, कितीही अडचणी येऊ द्या, त्याला सामोरे जावा, हार मानू नका आणि चुकीचं पाऊल तर मुळीच उचलू नका. कारण आपण अशा युगात आहोत की तिथे कोणालाही काहीच फरक पडणार नाही. हां, एखाद दोन असतील ज्यांना ह्याचा त्रास होईल, फार मोजकेच. आणि जे मोजकेच आहेत त्यांच्यासाठी तुम्ही तुमचं चुकीचं पाऊल मागे घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांना तुमची गरज आहे. तुमच्याशिवाय त्यांची परिस्थिती काय होऊ शकते याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. स्वामी आईने सुंदर आयुष्य दिलंय, त्याचा उपभोग घ्या. अंधार येतो जातो, तसेच अडचणी येणार जाणार. स्वामी आईवर विश्वास ठेवून प्रत्येक संकटाला सामोरे गेल्यावरच कळतं की स्वामी आई तुमच्यासोबत कशी उभी आहे. आई आपल्या जवळ असण्याचा अनुभव प्रत्येकाला येतो जेव्हा प्रत्येकजण स्वतःला आईला समर्पित करून घेतो. मग जो आनंद तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळेल त्याची तुम्ही कधीच अपेक्षा देखील केली नसेल. म्हणूनच सतत आईच्या नामात लीन राहा. आपली कर्म करताना आईचं नामस्मरण करत राहा. तेव्हा तुम्हाला कळेल की आई तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी कशा दूर करते. श्री स्वामी समर्थ. आजची कविता. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. चांगली कर्म करणं हे आपले कर्तव्य आहे. चांगली कर्म करणं हे आपले कर्तव्य आहे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे आपले लाचारपणाचे लक्षण आहे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे आपले लाचारपणाचे लक्षण आहे. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. एक आत्मा लुबाडून फसवून जो मिळवतो, एक आत्मा लुबाडून फसवून जो मिळवतो ते वाईट कर्म आहे. पण त्या आत्म्यांना धडा शिकवणं हे आपले कर्तव्य आहे. पण त्या आत्म्यांना धडा शिकवणं हे आपले कर्तव्य आहे. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. आपण किती पैसे कमवले हे मोजणे व्यर्थ आहे. आपण किती पैसे कमवले हे मोजणे व्यर्थ आहे. पण आपण किती कर्म केले हे समजून घेणे हिताचे आहे. पण आपण किती कर्म केले हे समजून घेणे हिताचे आहे. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. प्रत्येक आत्म्याला त्याच्या संकटात साथ देणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक आत्म्याला त्याच्या संकटात साथ देणे हे आपले कर्तव्य आहे. तेव्हाच आपल्याला आईची साथ मिळते हे तितकेच खरे आहे. तेव्हाच आपल्याला आईची साथ मिळते हे तितकेच खरे आहे. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. प्रथम काळी उठून आपण स्वतः नामस्मरण करणे गरजेचे आहे. प्रथम काळी उठून आपण स्वतः नामस्मरण करणे गरजेचे आहे. तेव्हाच इतर आत्म्यांना नामस्मरण करण्यासाठी सांगणे योग्य आहे. तेव्हाच इतर आत्म्यांना नामस्मरण करण्यासाठी सांगणे योग्य आहे. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. दान करणे आवश्यक असते. दान करणे आवश्यक असते, पण ते दान आपण कोणाला करतो ह्याचे भान ठेवणे गरजेचे असते. पण ते दान आपण कोणाला करतो ह्याचे भान ठेवणे गरजेचे असते. कारण पुण्य तेव्हाच मिळते जेव्हा दान योग्य त्या व्यक्तीला मिळत असते. कारण पुण्य तेव्हाच मिळते जेव्हा दान योग्य त्या व्यक्तीला मिळत असते. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. आईच्या चरणात स्वतःला समर्पित करणे खूप कठीण असते. आईच्या चरणात स्वतःला समर्पित करणे खूप कठीण असते. पण ते केल्यावाचून राहणे देखील तितकेच कठीण असते. पण ते केल्यावाचून राहणे देखील तितकेच कठीण असते. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. नाही आई नाही, हे आयुष्य तुझ्याशिवाय नाही. श्री स्वामी समर्थ.